मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पहिल्याच प्रचार सभेत भाजप आणि शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला। नोटाबंदीनंतरचा कॅशलेस भारत आहे कुठे असा सवाल त्यांनी पंतप्रधान मोदींना केला। गेली 25 वर्ष सत्तेत असताना भाजपला शिवसेनेचा भ्रष्टाचार दिसला नाही असा टोला राज यांनी विक्रोळ इथल्या सभेत बोलताना लगावला। महापौर बंगला हडप करण्याचा शिवसेनेचा डाव असल्याचं त्यांनी सांगितलं। मनसेला सत्ता दिली तर नाशिकसारखा विकास घडवून दाखवीन अशी ग्वाही देखील राज ठाकरेंनी दिली। शिवसेनेने भ्रष्टाचार केला, त्यांनी तर केलाच, पण 5 टर्म तुम्ही देखील त्यांच्याच बरोबर होतात ना। गेली 5 वर्ष तुम्ही पण त्यांच्याच बरोबर होतात ना। काय तुमच्या हाताला काय लागलं नाही काय? इतक्या वर्षात कधी बोलत नव्हते, याच वर्षी बोलायला लागले। हेच सगळे मुंबईचे लोक भारतीय जनता पक्षाचे बघत होते ना आतापर्यंत। मुंबई महानगरपालिका एकत्रच होतात ना तुम्ही, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष। का तुम्ही तुमच्या काय भ्रष्टाचाराला हातभार लागला नाही काय? एकूण साधारणपणे या 5 राज्यांमधला अधिकृत करायला दिलेला खर्च हा 944 कोटी 72,20,000 रुपये येतो। मला माहित नाही कुठून पैसे काढलेत। एटीएम मधनं काढले, कार्ड स्वाईप केलं। बरं, आता बँकेमधनं तुम्हाला पैसे काढायला किती आहेत? आठवड्याला 24,000 रुपये। 25 लाख रुपये कसे काढणार तुम्ही? मग तुम्ही म्हणाल की आम्ही चेक दिले कोणाला? वडापाववाल्याला। सगळ्या ठिकाणी कॅश चालू आहे, सगळ्या ठिकाणी कॅश चालू आहे। कोणता कॅशलेस भारत आणत होते? भारतीय जनता पक्षाचं मला कळलं नाही। 52 साली जन्माला आलेला पक्ष, याला उमेदवार सापडत नाही अजून। चला दुसऱ्यांच्या घरात बघत असतो, तुला पोर झालं का? मी आणतो फिरून। तुला पोर झालं का? मी आणतो फिरून। चला लोकांची पोरं काय फिरवायचा ठेका घेतला का तुम्ही? एवढीच फिरवायची इच्छा असेल तर स्वतः पोरं काढा ना। हे फक्त बाळासाहेबांचं नाव फक्त पुढे करतायत आणि त्यांना तो बंगला पाहिजे। आणि महापौर कुठे जाणार? राणीच्या बागेत। राणीच्या बागेत गेलात कधी? कोणत्याही पिंजऱ्यात कोणी प्राणी नाहीये। माझ्यामध्ये एक प्राणी फक्त आता गजाआड असणार, म्हणजे महापौर। सगळीकडनं लोक दाखवायला येणार, चला चला तुम्हाला राणीच्या बागेत येतो, महापौर बघा कसा दिसतो आमचा। राहून राहून उद्या तिथे जर शेपटी फुटली तर करायचं काय ह्याचं? ही अवस्था आणली तुम्ही या शहरावरती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।